बिंदास ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज ज्ञानेश्वरी अक्कलकोट या ठिकाणी चालले आहे. अक्कलकोट गाणगापूर हा प्रवास करत असताना तिने आपल्यासमोर केलेली बातचीत आपण कॉमेडी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तोपर्यंत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला. हा पहा अक्कलकोट रोड. माझ्यासोबत आहे माझ्या आई बाबा. चला आपण जाऊया दत्त स्वामींकडे. आता मी मंदिरात गेल्यानंतर तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवते. आम्ही आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यात प्रवेश करत आहोत. आता पाहूयात आपण रोड. माझ्यासोबत म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा 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 श्रीपादवल्लम दिगंबरा. जय श्री गुरुदेव दत्त. रस्ता किती छान झाला आता पहा तुम्ही. पहिले नाहीतर काहीच नव्हता, उघाडा खावगाडच होता. आता आम्ही दत्त महाराजांचे दर्शन घेणार. अक्कलकोटला माघारी जाताना स्वामीचे दर्शन घेणार. आज आम्ही 2 जागी जाणार आहोत. खूप वेळ जातोय याला जायला, खरं सांगते हा. आता मी थोड्या वेळाने सांगते तुम्हाला बाय. महाराष्ट्र राज्याची बाँड्री सोडून आम्ही आता कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केला. कर्नाटक राज्यामधील प्रसिद्ध असे देवस्थान गाणगापूर येथे दत्त महाराजाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कर्नाटक राज्यातील गाणगापूर या चौकामध्ये स्वागत कमान आहे. ह्या कमानीच्यातून आम्ही आता सध्या प्रवेश करत आहे. गाणगापूर या ठिकाणी उतरल्यानंतर ज्ञानेश्वरी मंदिराकडे मार्गस्थ होताना गाणगापूर येथे दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर भस्माचा डोंगर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो. आता आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घ्यायला. पाहू शकता तुम्ही रस्ता. पहिले किती खराब रस्ता होता, आता किती चांगला रस्ता झालाय पाहू शकता तुम्ही.
गाणगापूर येथून दत्त महाराजाचे दर्शन घेऊन आम्ही परत मार्गस्थ झालो गर्दी होती, भरपूर गर्दी होती. अक्कलकोट मला तर येथे काय कळत स्वामींचे नव्हतं. दर्शन घेण्यासाठी. पण तिथं जाऊ का तिथं जाऊ, आणि त्यात काय झालं, माझी मम्मीची चप्पल हरवली. चप्पल हरवली माझी. नंतर दर्शनानंतर आम्ही बाहेर आलो, माझी मम्मी चप्पल हरवली. मम्मी पुढं पुढं, मी एक खूप माग माग, ती मम्मी पुढं पुढं, मी एक खूप माग माग. थांबायलाच गेली, कसं तिला पकडलंय आम्ही. सगळं पकडायमध्ये कसं पकडलं. चला सांगते मी तिथे गेला काय काय दर्शन केले. मी पहिल्यांदा प्रथम संगमावर गेले. कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र दत्त महाराजांचे गाणगापूर येथे दर्शन घेऊन परतीचा प्रवास केला. परतीचा प्रवास करत असताना हा रस्ता खूप छान झालेला आहे, नवीन रस्ता झालेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना प्रवास करण्यासाठी अतिशय सुखकर झालेला आहे. मित्रांनो, अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी आपण आमच्या बिंदास ज्ञानेश्वरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून ज्ञानेश्वरीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तरी आपल्याला माहिती आवडल्यास आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला बघायलाच भेटले नाही. रांगेमध्ये थांबून 1 तास थांबून नंतर दत्त महाराजांना बघून मला खूप भारी वाटले. माझा सगळा थकवाच गेला तर निघून. दत्त महाराजाला पाहून खूप प्रसन्न वाटलं मला.